नमस्कार शेतकरी बांधव, आज मी सोलापूर येथील बोरामणी या गावात आलेलो असून आपण आपल्या कंपनीच्या माध्यमातून AWPLच्या माध्यमातून यांना ॲग्रीची प्रोडक्ट दिली होती आणि त्याचा आलेला अफलातून रिझल्ट आज आपण आपल्यासमोर मांडत आहोत. आणि त्यासाठी मी आपल्या येथील शेतकऱ्यांना श्री श्रीसेल स्वामी यांना आमंत्रित करतो आणि त्यांनीच आपला हा रिझल्ट सांगावा अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार स्वामी साहेब. नमस्कार. तुमचं नाव सांगा आणि आपण काय काय प्रोडक्ट वापरली आणि कशा पद्धतीने वापरली त्याची माहिती तुम्ही शेतकऱ्यांना द्यावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. माझं नाव श्रीशैल स्वामी, राहणार बोरामणी, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर. मी साहेबांकडून, साहेब कोल्हापूरचे, आमचं म्हणजे मित्राकडून कॉन्टॅक्ट करून मी साहेबांशी भेटलो होतो. साहेबांनी मला AWPLचे भुविटा, इको हरियाली, PJPR आणि 90 हे चारही प्रोडक्ट सजेस्ट केले. त्यामधून जे जमिनीतून आणि पिकावरती जे फवारणी केल्यानंतर, कारण मुळात मला सरांनी म्हणले होते की जमिनीवरती काम चालू करा, पिकावरती जास्त येणार नाही, जमिनीमध्ये तुम्ही काम केलं तर तुम्हाला आपल्यातून रिझल्ट मिळेल. त्या हिशोबाने सरांनीच माहिती दिल्याप्रमाणे मी वापरल्यानंतर मला म्हणजे टोमॅटो रिझल्ट खूप म्हणजे जबरदस्त आलेला आहे. कारण पहिला तोड चालू आहे माझा, जवळपास 1.25 टन माल पहिल्या तोडीला आहे. माझ्या हिशोबाने तसं बघायला गेलं तर 20 ते 22-23 टनाच्या पुढे माझं टोमॅटोचं उत्पादन होईल. तसं बघायला गेलं तर शेतकरी बांधवांनो बघा, उंची बघायला गेलं तर 3.5 ते 4 फूट सरासरी उंची आहे आणि फळ बघायला गेलं तर पहिलाच तोडा आहे आणि प्रत्येक फांदीला आणि ह्याला जर बघायला गेलं आणि पूर्ण सशक्त झाड आहे, असं बाबा हे नाही. आणि परत फुटवा म्हणा, परत निघणारे परत कळी म्हणा, किंवा पूर्ण इतकी सुंदर आहे आणि पूर्ण प्लॉटवर बघितलं तर त्या पद्धतीने सगळे जातात. ह्या बाजूला जर बघितलं तर इथं पण आपण बघू शकता की बाबा एक ठिकाणीच असा आहे असा विषय नाही. प्रत्येक ठिकाणी बघितलं तर फळाची संख्या, फुलांची संख्या सेम आहे. ज्या प्रमाणात खाली फळ आहे त्या प्रमाणात त्याच्या डबलवर फुल आहे आणि हाईट आणि ह्या पद्धतीबरोबर खरोखर इतकं जबरदस्त रिझल्ट आहे, विशेष म्हणजे बघण्याकरची परिस्थिती आहे. आणि आता स्वामी सरांना मी सांगतो 2 मिनिटं, तुम्ही या गोष्टीबद्दल पूर्ण समाधानी आहात का आणि आपली प्रतिक्रिया द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. हो सर, समाधानी आहे. कारण त्याच्या मागचा उद्देश म्हणजे जे आम्ही कीटनाशकाने, बुरशीनाशकाने किंवा करप्यासाठी जे फवारणी करतो त्यामध्ये खूप म्हणजे माझे बचत झालेला आहे. कारण टोमॅटोचा ह्या दिवसामध्ये टोमॅटोला 4 ते 5 दिवसाला एखादी फवारणी पाहिजे, ते माझ्यातून वाचलेले आहेत. कारण मी 10 ते 11 दिवसाला एक फवारणी केलं. 4 दिवसाला करण्याच्या ठिकाणी 10 ते 11, 12, 13 दिवसाला पण मी फवारणी केलं आणि 3च फवारणी, ज्यावेळेस त्यांचं प्रोडक्ट होतं तेव्हापासून 3च फवारणी केलं आहे. 3 फवारणीमध्ये मला हा चांगला रिझल्ट. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला दुसरा एक प्रश्न स्वामी साहेबांना विचारायचा आहे की त्यांनी या याच्यासाठी खर्च किती केला हे त्यांनी आवर्जून शेतकऱ्यांना सांगावं, मी अशी त्यांना विनंती करतो. सर, आपल्या प्रोडक्ट AWPLच्या प्रोडक्टचे मला 3-3.5 हजार रुपये खर्च आलेला आहे. आणि बाहेरचे हे मी किरकोळ म्हणजे ज्यावेळेस म्हणजे येऊ नये रोग किंवा आलेलं थोडं करप्यामुळे ह्याच्यामुळे सावधानता 3-3.5 सावधानता म्हणून ते 3-3.5 हजारचे मी खर्च केलं. त्यापर्यंत मला एवढं 6 टनाचा माल मिळाला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता शेतकरी बांधवांना सांगा गेलं तर 7,000 खर्च करून एवढा मोठा आपलातून रिझल्ट आलेला आहे. अजून भरपूर गोष्टी यामध्ये आहेत. अजून फुटवा चालू आहे, कळी चालू आहे आणि प्रत्येक पानाची रुंदी, काळोखी आणि हे जर बघितलं तर आपल्याला आपलातून रिझल्ट आला आहे. मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो, खरोखर सोबत या, शेतीसाठी चांगलं काम करूया आणि ही शेती वाचूया आणि आपल्या येणाऱ्या पिढीला चांगली आणि पूर्ण उपजत शेती, निरोगी शेती आपल्या पुढल्या पिढीच्या ताब्यात देऊया. जय हिंद, जय SLPS. थँक्यू सो मच.